पाहणार आहोत टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या। शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाबाबत सुप्रीम कोर्टात बुधवारपासून अंतिम सुनावणी। खंडपीठ सलग 2 दिवस अंतिम युक्तिवाद ऐकून घेणार। एकत्र यायचं असल्यास सत्तेतून बाहेर पडा, शरद पवारांची विचारधारा वेगळी आहे, आमदार उत्तम जानकर यांचा अजित पवारांना सल्ला। छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे रणांगणात नव्हते म्हणून अजित पवारांची राष्ट्रवादी संपली। महापालिका निवडणूक निकालांच्या पार्श्वभूमीवर लक्ष्मण हाकेंची टीका। ओबीसीनं दूर ठेवणार असाल तर हाती भोपळा येईल असाही टोला। दादांची राष्ट्रवादी आता फक्त काही लोकांची राहिली। याच राष्ट्रवादीने माननीय छगनराव भुजबळांच्या चेहऱ्याशिवाय निवडणुकीला सामोरे गेले, माती झालेले। नाशिक मनपा निवडणुकीतील पराभवानंतर मनसेकडून आत्मपरीक्षण। नाशिकच्या मध्यवर्ती कार्यालयात पदाधिकाऱ्यांची बैठक। पराभवाची कारणं, पुढील रणनीतीवर सविस्तर मंथन। आढावा राज ठाकरेंना पाठवणार। पुण्यातील नगरसेवकांनी घेतली अजित पवारांची भेट। 5 वर्ष लोकांची कामं करा, संधीचं सोनं करा। अजित पवारांच्या नगरसेवकांना सूचना। विकासासाठी कायम सोबत असल्याचंही अजित पवारांचं वक्तव्य। अमरनाथमध्ये नगरपालिकेच्या विषय समितीच्या निवडीला उच्च न्यायालयाची 45 दिवसांपर्यंत स्थगिती। उच्च न्यायालयानं जिल्हाधिकाऱ्यांना अधिकृत गटाबाबत निर्णय घेण्यास सांगितलं। जिल्हाधिकाऱ्यांनी नोंदवलेल्या अंबरनाथ विकास आघाडी आणि शिवसेना अंबरनाथ महायुती दोन्ही गटांना स्थगिती। अंबादास दानवेंच्या उपस्थितीत नवनिर्वाचित नगरसेवक राशिद मामूंचा सत्कार। दानवेंच्या कार्यालयात सत्काराचा कार्यक्रम पार पडला। चंद्रकांत खैरेंचा विरोध असतानाही दानवेंनी राशिद मामू यांना प्रवेश देत दिली होती उमेदवारी। नितीन नबीनच भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष। उद्या सकाळी 11:30 वाजता अधिकृत घोषणा। अध्यक्षपदासाठी नितीन नबीन यांचं नाव बिनविरोध निश्चित। बीडमध्ये माजी आमदार संगीता ठोंबरे शिंदेंच्या शिवसेनेत। विधानसभा निवडणूक काळात संगीता ठोंबरेंनी पवारांच्या राष्ट्रवादीत केला होता प्रवेश। एकनाथ शिंदे शिरसाटांच्या उपस्थितीत संगीता ठोंबरे शिंदेंच्या शिवसेनेत। आणि आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या। भाजप खासदार मनोज तिवारी यांच्या मुंबईतील घरात चोरी। घरात पूर्वी काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्यानं चोरी केल्याचं उघड। आंबोली पोलिसांकडून आरोपीला अटक। ठाण्यात विविध भागात भाजपकडून बॅनरबाजी। शिळते वडवली, भाजप वाढवली असा बॅनरवर आशय। ठाण्यात मनपा निवडणुकीत भाजपला मिळालेल्या यशानंतर बॅनरबाजी। भाजपच्या केंद्रीय नेत्यांबद्दल आक्षेपार्ह लिखाणाचा आरोप असलेल्या डॉक्टर संग्राम पाटील यांना परदेशात जाण्यापासून पुन्हा रोखलं। लुकआउट सर्क्युलर अद्याप रद्द न झाल्यानं मुंबई विमानतळावर रोखलं गेलं। मुंबईत लवकरच 30 मजली बिहार भवन उभारणार। नितीश कुमार सरकारकडून 314 कोटी 20 लाखाचा निधी मंजूर। धर्म हा संपूर्ण सृष्टीचा ड्रायव्हर आहे। धर्माच्या गाडीत बसणाऱ्यांचा अपघात कधीच होणार नाही। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांचं वक्तव्य। चांदीनं 3 लाखांचा टप्पा ओलांडला। सोनं 2000 तर चांदी 10,000 महागली। जीएसटीसह सोनं 1,48,000 तोळा तर चांदी 3,03,850 रुपयांवर।